ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्र संहिता सती खंड अध्याय 36. वीरभद्राकडून इंद्रादी देवांचा पराभव. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, वीरभद्राला पाहून सर्व देवांनी धैर्य एकवटले. महाबली इंद्र वज्र घेऊन ऐरावतावरून लढण्यासाठी पुढे सरसावला. त्याच्या समवेत मेंढ्यांवर बसून अग्नी, रेड्यावर बसून यम, प्रेतावर बसून निवृत्ती, मगरावर बसून वरुण, हरिणावर बसून वायू आणि पुष्पक विमानात बसून कुबेर असे सर्व देव, तसेच यक्ष, चारण, गुह्यक आदी मंडळी आपापल्या वाहनांवर आरूढ होऊन निघाली. त्यांचा उद्योग पाहून दक्ष अधोमुख होऊन इंद्रापाशी गेला व म्हणाला, तुम्हा सर्वांच्या भरवशावरच मी या महायज्ञाला सुरुवात केली आहे. तुम्ही महाप्रतापी आणि सत्कर्माला मदत करणारे आहात. माझे रक्षण करा. दक्षाचे बोलणे ऐकून सर्वजण युद्धासाठी पुढे सरसावले. देवांचा आणि शिवगणांचा मोठा संग्राम झाला. युद्धभेरीच्या निनादाने सारा आसमंत कोंदाटला. तीक्ष्ण शस्त्रांचे आघात होऊ लागले. इंद्रादी देव शिवकिंकरांवर अक्षरशः तुटून पडले. दक्षाला संतोष व्हावा आणि देवकार्यास सहाय्य म्हणून भृगूंनी मंत्रबलाने पुष्कळ शिवगणांचा नाश केला. गणांचा पराभव होत आहे असे पाहून वीरभद्र रागाने पुढे आला. त्या वृषभस्थित महाबलीने आपल्या त्रिशूळाने देवांवर चढाई केली. त्याने कित्येकांना त्रिशूळाच्या आघाताने आडवे केले. कित्येकांचे खड्गाने 2 तुकडे केले. कित्येकांना मुद्गलाने छिन्न भिन्न केले. त्याने क्रोधावेशाने जो प्रचंड संहार केला तो पाहून अनेक देवांनी तेथून पळ काढला. ते सर्वजण स्वर्गात गेले. फक्त इंद्रादी लोकपाल धैर्य धरून तेथे राहिले. त्यांनी बृहस्पतींना विचारले, हे गुरु, वीरभद्र कोणत्याही उपायाने आवरला जात नाही, तरी आमचा जय कसा होईल ते सांगा. बृहस्पतींनी शिवजींचे स्मरण केले व म्हणाले, देवेंद्र, भगवान विष्णूंनी जे सांगितले होते त्याप्रमाणे सर्व घडत आहे. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. समस्त कर्माचे फल देणारे महेश्वर हेच सर्वार्थाने कर्ते आहेत. तेच सर्व काही घडवून आणतात. मंत्र, औषधी, अभिचार कर्म, लौकिक कर्म, वेद, मीमांसा व शास्त्रे ही त्यांच्याशिवाय व्यर्थ आहेत. वेदपारंगत ज्ञानीही त्यांना पूर्णपणे जाणू शकत नाहीत. केवळ अनन्य शरण भक्तच त्यांना जाणू शकतात, अशी श्रुती आहे. जो शांत आहे, निर्विकार आहे आणि ज्याच्यावर शिवजींचा पूर्ण अनुग्रह आहे त्यालाच शिवतत्वाचे ज्ञान होते. इंद्रा, तुम्ही मूर्खपणाने दक्षाच्या यज्ञात आलात. आता या संतप्त रुद्रगणांसमोर तुमचा काय निभाव लागणार? हे सर्वजण यज्ञाचा विध्वंस करण्यासाठीच येथे आलेले आहेत. त्यांना रोखणे कोणालाही शक्य नाही. बृहस्पतींचे बोलणे ऐकून सर्वजण काळजीत पडले. तेव्हा वीरभद्र त्यांना उद्देशून म्हणाला, तुम्ही शहाणे आहात. शिवजींशिवाय या यज्ञात आलात. आता माझ्या पुढे या. मी तुम्हाला यज्ञाचे फल दाखवतो. मग त्याने इंद्रादी लोकपालांवर तीक्ष्ण बाणांचा इतका भयानक वर्षाव केला की ते 10 दिशांना पळून गेले. त्यांना पळवून लावल्यावर वीरभद्र गणांसहित यज्ञस्थळी आला. त्याला पाहताच ऋषींची पाचावर धारण बसली. ते विष्णूंपाशी येऊन म्हणाले, रमानाथा, तुम्ही साक्षात यज्ञस्वरूप आहात. दक्ष यज्ञाचे रक्षण करा. तुमच्याशिवाय हे कार्य अन्य कोणीही करू शकणार नाही. त्यांची विनंती मान्य करून चतुर्भुज श्रीहरी सुदर्शन चक्र घेऊन युद्धासाठी बाहेर पडले. त्यांना पाहताच वीरभद्र भुवया वक्र करून म्हणाला, विष्णू, तू आधी महादेवांच्या शब्दांचे उल्लंघन केलेस आणि आता माझ्याशी युद्ध करायला आला आहेस. तुला एवढा कसला गर्व झाला आहे? शंकराशी वैर करण्याची तुझ्यात ताकद आहे काय?
तू कोण आहेस आणि त्रैलोक्यात तुझे रक्षण करणारा कोण आहे? तू येथे का आलास याच्याशी मला काहीही घेणे देणे नाही. तू या यज्ञाचे कसे रक्षण करणार आहेस हेच मला पाहायचे आहे. सतीने येथे काय केले ते तू पाहिले नाहीस? दधीचीने काय सांगितले ते ऐकले नाहीस का? तूही दक्षासारखा कुत्सित मनाचा झाला आहेस. ये, पुढे ये, मी तुझी छाती त्रिशूळाने विदीर्ण करून टाकतो. शिवजींच्या पवित्र महात्म्याचा तुला विसर पडला काय? मी तुला पृथ्वीवर आपटून ठार करीन आणि तुला जाळून पुढे पीठ करीन. जो कोणी तुझ्या रक्षणार्थ येईल त्यालाही ठार करीन. त्याचे बोलणे ऐकून श्रीहरी हसून म्हणाले, वीरभद्रा, मी तुझ्यासारखाच शंकरांचा सेवक आहे. मी त्यांच्या विरुद्ध नाही. दक्षाने यज्ञाला येण्याविषयी माझी पुन्हा पुन्हा प्रार्थना केली म्हणून मी येथे आलो. तो अज्ञानी आणि मूर्ख आहे, कर्मकांडावर विश्वास ठेवणारा आहे. शिवजींप्रमाणे मीही भक्तांच्या अधीन आहे. दक्ष माझा भक्त असल्याने मला येथे यावे लागले. तू रुद्रांच्या क्रोधापासून उत्पन्न झालेला आहेस. त्यांच्या आज्ञेने या यज्ञाचा विनाश करण्यासाठी आलेला आहेस. मी यज्ञाचा रक्षक आहे. या यज्ञाला वाचवणे हे माझे पहिले कर्तव्य आहे. म्हणून तू तुझे कार्य कर, मी माझे कार्य करतो. आपण एकमेकांचे निवारण करू. मग त्यात जे व्हायचे असेल ते हो. ते ऐकून वीरभद्र म्हणाला, श्रीहरी, तुझी माझ्या स्वामींवर भक्ती आहे हे ऐकून मला आनंद झाला. आता मी काय म्हणतो ते ऐक. जसे शिवजी तसा तू आणि जसा तू तसे शिवजी असे वेदांचे म्हणणे आहे. त्यांच्या आज्ञेनेच आपण त्यांचे सेवक या कार्याला प्रवृत्त झालेलो आहोत. या यज्ञाचा विध्वंस करणे हे माझे कर्तव्य आहे, तर त्याचे रक्षण करणे हे तुझे उत्तरदायित्व आहे. अर्थात आपण आपापली कामे करूया. तेव्हा विष्णू म्हणाले, वीरभद्रा, तू निशंक होऊन माझ्याशी युद्ध कर. तुझी सर्व अस्त्रे माझ्यावर चालव. नंतर मी स्वस्थानी जाईन. त्याचे बोलणे ऐकून वीरभद्राने शंकरांचे स्मरण केले. त्यांच्यासह सर्व शिवगणांनी युद्धाचा पवित्रा घेतला. अध्याय 36 समाप्त. ओम नमः शिवाय.